दिवसामध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यामध्ये जर पाहिलं ना तर जय हनुमान पायगाम आणि रामदास पोट लाखिवली संघ अशी पहिली मॅच ती आजच्या दिवसामध्ये आपण निश्चिततेने इथे कंप्लीट करणार आहोत. हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो चेक. चला आजच्या दिवसातील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय. चला आजच्या दिवसातील दोन संघ असतील. आपण लगेच इथे मॅचला सुरुवात करतोय. आजचा महाअंतिम दिवस पहिल्या दिवसामध्ये आपण पाहू शकता आई गावदेवी माजिवली बी हा संघ अंतिम 5 मध्ये दाखल झाला. दुसऱ्या दिवसामध्ये वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ अंतिम 5 मध्ये दाखल झाला. तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहू शकता आई गावदेवी खडकी संघ तो अंतिम 5 मध्ये दाखल झाला. आणि कालच्या दिवसामध्ये न्यू संघर्ष बंगलापाडा संघ तो देखील अंतिम 5 मध्ये दाखल झाला. आणि आजच्या दिवसामध्ये एकंदरीत 10 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळणार आहेत. आणि कुठला संघ अंतिम 5 मध्ये दाखल होतोय हे देखील पाहायचं आहे.
चला आजच्या दिवसामध्ये 10 मॅचेस आपण कंप्लीट करणार आहोत. लगेचच लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून स्पर्धेला देखील सुरुवात ती आपण आजच्या दिवसामध्ये करणार आहोत. चला सन्मान्य आदरणीय सचिनजी बुरकड यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. एका बाजूने पायगाव, दुसऱ्या बाजूने लाकिवली संघ. पायगाव संघाची कॅप्टन टॉस गर्दी. छापा असा कॉल दिला गेला आणि डेफिनेटली काटा असा कॉल आलाय. एकंदरीत दोन्ही संघाला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवायचं आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फील्ड. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ज्या 4 दिवसामध्ये ज्याही मॅचेस झाल्या ही विकेट बॅटिंगसाठी देखील अनुकूल आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर फील्डसाठी देखील अनुकूल आहे. एकंदरीत गोलंदाजासाठी कितपत रोखण्याचा मानस तू ठेवशील? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40च्या आतमध्ये रोखण्याचा मानस कराल. एकंदरीत समोरचा संघ देखील दिग्गज आहे. समोरच्या संघाबरोबर ही पहिलीच मॅच आहे की अगोदर मॅच झाल्यात? नाही, पहिलीच आहे. पहिलीच मॅच आहे. पराभव करण्याचा प्रयत्न तो कराल. कुठले असे गोलंदाज या 3 षटकांमध्ये यूज करणार? सचिन आहे आणि महेश आहे. नक्कीच सचिन महेशला यूज करणार आहेत. एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय बोलशील? खूप सुंदर आयोजन केले आहे आणि ते खेळायला मजा येईल. नक्कीच थँक्यू सो मच. होते लाकिवली संघाचे कॅप्टन आपण देऊया खूप सारे शुभेच्छा. वळतोय आपण अर्थातच पायगाव संघाच्या कॅप्टनकडे. तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली असती, पण आता टॉस हारलो म्हणून बॅटिंग करावी लागेल. नक्कीच फील्ड इथे घेतली असती. आता बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. 3 षटकामध्ये कितपत पोहोचण्याचा मानसोबा तुमच्या माध्यमातून असेल? 40+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 40+ धावसंख्या कराल. कुठला असा मुख्य गोलंदाज, कुठला असा मुख्य फलंदाज असेल त्याच्याकडे आजच्या दिवसामध्ये तुझा जास्त विश्वास आहे, त्याच्याकडे चांगला खेळ आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये झालाच पाहिजे? मनोज आहे, अजित आहे आणि गणेश बघू यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न. नक्कीच यांच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स झालाच पाहिजे. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी दिली आहे, संधी भेटते. तर या असोसिएशनच्या आणि असोसिएशनच्या टीमला तुझ्या माध्यमातून काय संधी असेल, काय बोलशील त्यांच्या माध्यमातून? संधी दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचं. नक्कीच खूप चांगली वाईट त्यांच्यामध्ये तुमच्या माध्यमातून ऐकली होते पायगाव संघाचे कॅप्टन. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन गोवर्धन बेल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहेत ना की एका बाजूने पायगाव आणि दुसऱ्या बाजूने अर्थातच निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय लाखिवली संघ. एकाच विभागातील 2 संघ आपण पाहू शकतायत. ना स्वतःसाठी ना पैशासाठी सकाळच्या सत्रामध्ये हा खेळ फक्त आपल्या गावासाठी. आई गावदेवी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश मूर्ती चषक 2025चा हा रणसंग्राम आणि त्यातील या मॅच आपण कंप्लीट करणार आहोत. अर्थातच सकाळच्या सत्रामध्ये किंग ब्रदर्सची पूर्ण टीम आणि त्यांच्या समूहेत मी समालोचक अजित पवार सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. चला 2 संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय. मॅचला पण सुरुवात करणार आहोत लगेचच.
बॉलिंग मार्कवरती आपण पाहत आहेत सचिन बाबरे च्या गोलंदाजाला आणलं गेलं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निश्चिततेने दाखल झाली आहे. अर्थातच आपण पाहू शकतायत सलामीचे दोन बॅटर ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज घाटाल आणि त्याच्या साथीनं जयेश बरब ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये या 5 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. 5 संघ ते पाहायला मिळणार आहेत आणि त्या संघांमध्ये ही लढत आजच्या दिवसांमध्ये आपण पाहू शकणार आहात. तीन षटकांचा सामना असेल त्यातील पहिलं षटक जर पाहिलं ना तर ते P1 साठी बंधनकारक असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला ते षटक असणार आहे त्यामध्ये 30 सर्कलच्या बाहेर अर्थातच इनफिल्डच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक तैनात असतील आणि तदनंतर उर्वरित 2 षटकं जर पाहिली गेली तर त्यामध्ये जर पाहिलं तर फिल्डिंग पॉवर प्ले तो असणार आहे. चला मॅचला सुरुवात होती. जय हनुमान पायगाळ संघ प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ही मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. अफलातून मॅच सकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. पहिला बॉल सचिन बाबरेच्या माध्यमातून पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळला गेलाय तिकडे एक सिंगल धाबेचा कॉल झालाय कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी वेगाने आलेत आणि एकच धाबेवर समाधान व्यक्त करतायत बॅटर. एकेरीच्या मदतीने पाहू शकता धावसंख्या 1ला दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्या आणि धावसंख्येचा आलेख जर पाहिला ना तर तब्बल आपण पाहू शकतायत 3 धावा तिकडे कंप्लीट केल्या. 3 धावेचा कॉल सध्याच्या घडीला कंप्लीट झाला आणि धावसंख्या 1 चेंडू अखेरीस 3 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. पहिला बॉल जर पाहिला तर जयेश बरबच्या माध्यमातून खेळून काढला आणि मनोज घाटाला पण पाहू शकतायत ज्याने त्या बॉलला एक्झिक्यूट केलंय. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरली सेट झालं नाहीये आणि त्याचमुळे दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. इथे बॅटर बाद होतोय. मिस्टर जयेश बरब बॅक टू द डगआउट. बॅटर होते आउट, माफ करा मनोज आउट झालाय.
2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या 6 एक आपण पाहू शकतो. 3 आकड्यावरती पोहोचला गेलाय. दुसऱ्या बॉलवरती सफलता तिकडे जरूर प्राप्त झाली आहे. गोलंदाज सचिन बाबरे आपण पाहू शकतो. अर्थातच रामदास पोट लाखिवली संघाच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवरती सचिन बाबरेला आपण पाहत आहेत आणि 99 अठर मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत धीरज थालकर, तो दाखल झालाय. हनुमान पायगाव संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत खेळ करतोय. फुल्लर लाईनचा चेंडू वेगवान बॉल होता, इथे डायरेक्ट हिट करण्याचा मानस, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचले गेले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कुठल्याही पद्धतीचा धोका नाहीये. एकंदरीत आपण पाहत आहेत ना की एक सिंगल धाव ती कंप्लीट केली योग्यतेने आणि सिंगल धाबेच्या मदतीने आपण पाहू शकतात. धावसंख्या फलकावरती निश्चिततेने आपण पाहत आहेत ना की फलकावरती 4 आकड्यावरती पोहोचले गेले. 3 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय आणि 3 चेंडू अखेरीस आपण पाहू शकतात ना की धावसंख्या 4. आता इथनं अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सचिन बाबरे आपण पाहत आहेत. यावेळेस फटका प्रॉपरली सेट झाला नाहीये. पुनश्च एकदा विकेट घेण्याची संधी, परंतु चेंडू जर पाहिला तर निर्जर स्थानी पडला गेलाय आणि त्याचमुळे 2 धाबेचा कॉल तिकडे कंप्लीट झालाय. 2 धाबेच्या मदतीने पाहू शकते 4 चेंडू अखेरीस धावसंख्या 6 आकड्यावरती पोहोचला गेलाय. 6 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू शकतायत. 4 चेंडूचा खेळ अर्थातच इकडे समाप्त झाला गेलाय. अर्थात डिजिटल स्कोरर आमच्या समवेत खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी, अर्थातच मॅन फ्रॉम गणेशपुरी अर्थातच जयेश कांबळे आमच्या समवेत जोडले गेले सकाळच्या सत्रामध्ये, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तदनंतर टीव्ही स्कोरर आपण पाहू शकतात. अर्थातच आपल्याला पाहायला मिळते आहेत निश्चिततेने सुनीलजी पुजारी हे देखील उपस्थित आहेत आणि कॅमेरा वर्क अर्थातच गोवर्धनजी भोईर हे देखील उपस्थित आहेत आणि आमचे स्कोरर अर्थातच देवा बुरकुट हे स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि स्कोररच्या भूमिकेत ते देखील आमच्या समवेत जोडले गेले. त्यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये अर्थातच स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. यावेळेस बॅट चेज लागले, बॅटचं गोड चुंबन आणि बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातखंडामध्ये. इथे मिळते विकेट. धक्का क्रमांक 2 आलाय शेवटच्या बॉलवरती हा विकेट. बॅटर बाद आउट. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता दाखल झालाय गणेश पडवळे आपण पाहत आहेत. तुषाराने पहिलं षटक माफ करा सचिन बाबरेने पहिलं षटक कंप्लीट केलं. आता तुषार आलाय षटक क्रमांक 2 साठी आणि ज्या षटकामध्ये तब्बल 6 धावा त्याने खर्च केल्या. तुषारच्या माध्यमातून पहिला बॉल आपण पाहत आहेत. आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे आणि त्याचमुळे पंच सांगतायत की इट्स अ व्हाईट बॉल. हा बॉल जर पाहिलं तर ग्राह्य धरला जाणार नाहीये आणि त्याचमुळे पंच देखील दर्शवतायत तेच इथे हा व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 7 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. सुपर पद्धतीचा खेळ मात्र सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतात आणि अफलातून गोलंदाजीचं पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस वेगवान तेज तरार बॉल, यावेळेस बॅटरला बेट केले गेले. हा चांगला बॉल आहे. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सबमरीन बॉल आणि त्यावरती इकडे तुषार या गोलंदाजाला तिकडे यश आलं गेलंय. सुपर पद्धतीची कामगिरी आपण पाहू शकता ती योग्यतेने पाहायला मिळते. 7 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. 1 चेंडूचा खेळ. यावेळेस डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळण्याचा मानस, शेपळून खेळण्याचा मानस झाला गेला आहे आणि त्यावरती लाऊडली अपील केली गेली आहे. फीट फेटाळून जरूर लावली गेली आहे, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे.
आपण पाहू शकता फील्डमध्ये आपण पाहतायत ना की एकंदरीत जर पाहिलं गेलं तर एक स्टाकवर बॉडी लाईन, तदनंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि तदनंतर बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. समोरच्या दिशेने फटका फसला गेला आहे, तिकडे देखील झाली आहे चूक आणि त्या चुकीचं भुगतान झालंय तब्बली 2 धाबेने. 2 धाबेने धावफलकात निश्चित एकच धाव, 1 धाबेने धावफलकात वाढ झाली आणि धावफलकाचा आलेख आपण पाहू शकतायत फलकावरती पोहोचला गेलाय. धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती पोहोचली गेली. 3 चेंडूचा खेळ अखेरीस 8 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. यावेळेस अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. ही लेंथ खूप सुरेख आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप ज्या वेळेस ठेवलं जाते ना शरीरापासून दूर, त्यावेळेस बॅटरला फटके खेळण्यात ते थोडंसं कठीण राहतं आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात की या षटकामध्ये बॅटर ते सातत्याने बीट होत आहेत. सातत्याने प्रत्येक बॉलवरती त्यांना तो स्ट्रगल करावा लागतोय. प्रत्येक बॉलवरती तुषारने काहीतरी वेगळं करण्याचा मानस तो मैदानाच्या मध्ये ठेवला आणि त्याचमुळे प्रत्येक बॉलवरती यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. फटका पुन्हा एकदा फसला गेला आहे आणि तिकडे आता चुकी करणार नाही आहेत. इकडे विकेटचं बदल झालंय, बॅटर बाद होतोय, खेळाडू बाद, आउट. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्येचा आलेख 10 या आकड्यावरती पोहोचला गेलाय. महेश नडगे आपण पाहू शकतात नव्याने गोलंदाज दाखल झाला गेलाय आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली आहे ना काबिले तारीफ. कारण 3 षटकाचा सामना असेल. पहिल्या षटकामध्ये अफलातून कामगिरी झाली, तदनंतरचं षटक क्रमांक 2 साठी आपण पाहू शकतात आले गेले आणि 2 षटकांचा खेळ तो देखील कंप्लीट योग्यतेने झालाय. यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे, खूप सुरेख पद्धतीचा बॉल तो देखील पाहू शकतात. अफलातून बॉल झालाय कंप्लीट. एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या बॉलचा खेळ तो एकंदरीत खूप सुरेख पद्धतीने कंप्लीट झाला आणि त्यावरती यश आलं गेलं. अफलातून जर पाहिलं ना तर रामदासपूर लाखिवली संघाची गोलंदाजी अफलातून झाली आहे. यावेळेस अजून एक चांगला बॉल डायरेक्ट हिट करण्याचा मानस, तिकडे देखील फसला गेलाय बॅटर. इथे विकेटचं बदल झालंय. हा 4था धक्का, बॅटर होतोय धावचीतच्या स्वरूपाने बाद, विकेटचं बदल, आउट.
वरती पोहोचले गेले आणि षटकातील 2 चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला गेलाय. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस झाला, परंतु बॅकवर्ड ऑफ स्पेअरलेगच्या रिझर्व्हमध्ये चेंडूला फीड केलं आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा कॉल तो झाला एकंदरीत सुरेख पद्धतीने कंप्लीट. आणि तब्बल आपण पाहू शकतायत ना की 2 धावेचा कॉल सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. 2 धावेच्या मदतीने पाहू शकता धावसंख्या फलकावरती निश्चिततेने आपण पाहत आहेत ना. त्यावेळेस बॅट शेष लागली, आपण पाहू शकता बिहाइंड विकेट बॉल निघून जातोय सरळ. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा येत असताना तिकडे देखील चुकी झाली आहे. आता ह्या चुकीचं भुगतान करावं लागेल. तिसऱ्या धावेसाठी गेली तर तिसऱ्या धावेसाठी जात असताना तिकडे घडले काय, झाली आहे विकेटचं पतन. बॅटर होतोय बाद, आउट. षटकातील 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 14 आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेस फटका हवेमध्ये खेचला गेला आहे, चुकी झाली आहे, बॉल निघून गेला सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारमध्ये परावर्तित 4 चौकाराला गेलाय आणि जय दुर्गा धामणे ए आणि दीपेश 11 लाखिवली संघाचे कॅप्टन आपण यायचंय. आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप आहे, खूप सुरेख पद्धतीचा बॉल आपण पाहू शकता तिकडे देखील पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे बॅटर देखील बीट झाले गेले. तर अफलातून बॉलची पृथ्वीकरण ते मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. एकंदरीत आपण पाहू शकतायत ना की षटकातील 6 चेंडूंचा खेळ तो झालाय अद्यावत आणि धावसंख्या फलकावरती 18. आता जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहू शकतायत 19 धाब्याची गरज आहे. 18 चेंडू 19 धाब्याची गरज. अर्थातच प्रत्येक बॉलवरती 1ची सरासरी मेंटेन करावी लागेल. जय दुर्गा धामणे आणि दुसऱ्या बाजूने दीपेश 11 लाखिवली संघाचे कॅप्टन आपण यायचंय लगेच. आपण करतोय दुसऱ्या मॅचचा हा टॉस. आत्मारामजी वलवी यांच्या शुभ हस्ते आपण करतोय दुसऱ्या मॅचचा टॉस. चला आपण यायचंय टॉस साठी दीपेश 11 लाखिवली आणि जय दुर्गा धामणे आणि दीपेश 11 लाखिवली संघाचे कॅप्टन आपण यायचंय. आपण करतोय टॉस. आत्मारामजी वळवी यांच्या शुभ हस्ते आपण करतोय मॅच क्रमांक 2 साठी हा टॉस. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या समवेत आता जोडले जातील. जय दुर्गा स्पोर्ट धामणे संघाचे कॅप्टन जॉईंट झाले. दीपेश 11 लाखिवली संघाचे कॅप्टन ते देखील आले गेलेत. आपण या दुसऱ्या मॅच साठी करतोय टॉस. अर्थातच आत्मारामजी वळवी यांच्या शुभ हस्ते आपण करतोय मॅच क्रमांक 2 चा टॉस. धामणे संघाचे कॅप्टन टॉस करतील आणि छापा असा कॉल दिला आणि यस डेफिनेटली छापा असा कॉल आलाय. चला दोन्ही संघाला द्यायचे शुभेच्छा आणि व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवायचंय. प्रथमतः जर पाहिलं ना तर नाणेफेकीचं गोल जिंकलंय. काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षक राहण्याचा निर्णय घेतलाय. पहिली मॅच आपण पाहिली, पहिल्या मॅचमध्ये रन्स आले नाहीत, परंतु इथे या माती विकेटवरती गोलंदाजी चांगल्या पद्धतीची होते. तर कितपत रोखण्याचा मानस तो ठेवाल? तरी 25-30 पर्यंत 25 ते 30च्या आतमध्ये रोखण्याचा मानस ठेवाल. या आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल तुझ्या माध्यमातून काय बोलशील? खूप चांगलं आयोजन आहे. चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे. निश्चित स्वरूपाने आपण पाहू शकतात गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतात कुठले असे मुख्य गोलंदाज असतील त्याच्याकडे तुझा जास्त विश्वास आहे? जितीन सालकर आणि नितीन. थँक्यू सो मच. होते जय दुर्गा धामणे संघाचे कॅप्टन आपण बोलूयात. अर्थातच दीपेश 11 लाखिवली संघाच्या कॅप्टनकडे 2 टॉस जिंकण्याचा निर्णय असता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तो तुझ्या माध्यमातून स्वीकारला असता. एकंदरीत मनाविरुद्ध घडले. यावेळेस बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले. कितपत पोचाल? 40.
पोटी अर्थातच ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी खूप मजा येते, गावासाठी खेळावं लागते. अर्थातच क्रिकेट म्हणजे काय, तू काय सांगशील? क्रिकेट म्हणजे नक्की काय? प्रेम. क्रिकेट म्हणजे प्रेम. खूप चांगल्या पद्धतीची वाईट दिले होते दीपेन शिलबन, लाकिवली संघाचे कॅप्टन. खूप खूप सारे शुभेच्छा. थँक्यू सो मच कॅमेरामॅन गोवर्धन भोईर. यावेळेस बॅटच्या राडारमध्ये चेंडू आला, इनफिल्डच्या वरून बॉल उडवला गेला बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझन मध्ये. बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चौकार, 4. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 4 आकड्यावरती पोहोचली आहे. यावेळेस पुन्हा एकदा वन्स फटका फसला गेलाय. झेड घेण्याची आहे संधी तिकडे, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. नोमॅस लँड मध्ये चेंडू पडला, अर्थातच निर्जल स्थळी तो चेंडू डिलिव्हर्ड झाला गेला आणि त्याचमुळे पाहू शकतायत ना की तिकडे क्षेत्ररक्षक ते पोचले गेले नाही आणि एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो सिंगलच्या मदतीने फलकावरती पोहोचवण्याचं काम ते केले. अर्थातच 5 आकड्यावरती धावसंख्येचा आलेख पोहोचला गेलाय. यावेळेस समोरच्या दिशेने फटका पॉवरफुल सजवण्याचा प्रयत्न, मनसुबा फसला गेलाय. आता तिसऱ्या बॉलवरती विकेटचं बदल झालंय. मिस्टर पवन प्रणव बागची द आउट, बॅटर होते आउट बाद. सुनील खरपडे आपण पाहू शकतो नव्याने दाखल झाला आणि बॉलिंग मार्क वरती जर पाहिलं तर महेश जो चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये पेश करतोय. इथे एक सिंगल धाबेचा कॉल तो कंप्लीट झाला आणि सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहू शकतात अर्थातच 6 आकड्यावरती पोहोचली आहे. एक विकेट जरूर बाद झालाय. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि जयेश ज्या पद्धतीची सुरुवात आधीच्या डावामध्ये झाली होती ना त्याच पद्धतीची सुरुवात या डावामध्ये देखील झाली आहे. कारण धावसंख्या 18 आहे, 19 धाब्यांचं टार्गेट ते सेट आहे. स्विच हिटचा पटका आधीच मन बनवलं होतं आणि बॉल निघून गेला सरळ स्वीपर कव्हरच्या रिझन मध्ये सीमा रेषा पार. इथे आला स्विच हिटचा हा तगडा असतो, चौकार 4.
5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 10 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आता देखील फटका चांगला आहे. आता जर पाहिलं तर बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं. बॉलला फक्त दिशा दिली आणि बॉल निघून गेला सरळ लॉंग लेगच्या रिझनमध्ये. चौकारामध्ये परावर्तित 4. एका षटकाचा खेळ तो अद्यापच झाला आणि 14 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती निश्चिततेने पाहू शकतात. आता एक धक्का तो तंबूच्या आशाला परतला गेलाय, परंतु धावांचा वेग आहे ना तो अफलातून पद्धतीचा सजवला गेलाय. 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 13 धावा अर्थातच बॅटर महेशच्या माध्यमातून एक्झिक्यूट केल्या गेल्या आणि एक जर पाहिलं गेलं तर ते सुनीलच्या माध्यमातून आपण पाहू शकतात फलकावरती जोडण्याचं काम केलं गेलं. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतात ना नवीन गोलंदाज आणला गेलाय अर्थातच अजित अपिन आपण पाहू शकतात नव्याने गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. यावेळेस बॅट शेजला एज लागली आहे. लॉंग स्टॉप रिजनला बॉल निघून चाललाय आणि जाता जाता तिकडे बॉलला फील्ड केलं गेले जरूर, परंतु एक सिंगल धाव आणि सिंगलवर समाधान व्यक्त करावं लागते. आणि महेश नडगे या बॅटरला स्ट्रायकिंग इनकडे आणलं जाते. महत्त्वाचा बॅटर आहे आणि त्या बॅटरला स्ट्रायकिंग इनकडे आणण्याची ही मुख्य भूमिका समजली जाते आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात महेश स्ट्रायकिंग इनकडे यायला गेलाय. 15 धावसंख्या पलकावरती सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहू शकतात ना की फक्त 4 धाबेची गरज आहे. यावेळेस स्विचिटचा फटका देखील आहे पॉवरफुल, परंतु तिकडे देखील घडले काय की बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे, कारण चेंडू जर पाहिला तर डाव्या एसटीच्या बाहेर अतिरिक्त आहे आणि त्याचमुळे आपण पाहत आहेत ना की बॉल अँड बॅटमध्ये कनेक्शन झालं नाही आहे. बॉल निघून गेला सरळ आपण पाहतायत विकेट किपरच्या दास्तानामध्ये डॉट चेंडूच्या माध्यमातून इथे चेंडूची सांगता कंप्लीट झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला बॉल, हा सुरेख बॉल आहे. यावरती आपण पाहतायत ना की एक चांगल्या चेंडूची सांगता कंप्लीट झाली. 2 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला आणि धावसंख्या 16 आकड्यावरती पोहोचला गेलाय. अजूनही 3 धाबेची गरज आहे. अर्थातच उर्वरित 10 चेंडूंची खेळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धाबेची गरज रामदास पोट लाखिवली संघाला. यावेळेस चांगला बॉल जडमध्ये होता. लाऊडली अपील जरूर केली होती, परंतु अपील फेटाळून लावली गेली आहे. पहिली मॅच थोडीशी लो स्कोरिंग राहिली गेली आणि त्याचमुळे पाहू शकते धाबांचा डोंगर तो फलकावरती नाही राहिला गेलाय. त्यावेळेस आउट साईड ऑफ स्टंप आहे आणि त्याचमुळे बॉल निघून गेलाय तिकडे. क्षेत्ररक्षकाला गुंगारा थोडासा दिला होता, परंतु बॉलला तिकडे स्टॉप केलं गेलंय आणि दुसऱ्या धावेसाठी जात असताना इथे जर पाहिलं तर सुनीलला देखील बाद व्हावं लागतंय. आता इथे सुनील बाद झालाय. धाब्याने बॅटर तो दाखल होईल आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धाबेची गरज आहे. आता त्या 2 धाबेचा मानस तिथून महेशच्या माध्यमातून कशा पद्धतीने कंप्लीट केला जातोय हे पाहूयात. नव्याने बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन धाब्याची गरज आहे. यावेळेस आपण पाहू शकतात चांगला बॉल 7 चेंडून आणि 2 धाब्याची गरज आहे. 6 मध्ये 1 धाव देखील डिपेंड होती मित्रांनो आणि त्याचमुळे पाहतायत ना की तिकडे जर पाहिलं तर पहिला बॉल यावेळेस स्विचचा फटका पॉवरफुल आहे. एक सिंगल धाब्याचा कॉल शेवटच्या बॉलवरती झालाय कंप्लीट. षटक क्रमांक पाहू शकतात दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या घरी धावसंख्या 6 पोहोचला गेलाय. अर्थातच फलकावरती आपण पाहत आहेत एक धावसंख्या अधोरेखित 2 धावसंख्या 18 आकड्यावरती पोहोचली गेली. स्कोर इज लेवल नाव. धावसंख्या 18 आकड्यावरती पोहोचली. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 1 धाब्याची गरज आहे.
आउटसाईड डी ऑप्शन आहे आणि तिकडे आता ही विजयाची धाव ती घेतली गेली आहे. विजय पूर्णपणे ते संपादन केला गेला आहे. अर्थातच रामदास पोट लाखवली संघ या मॅचमध्ये ऑन झाला गेला. हडान बॅडलक जय हनुमान पायगाव संघ, तुम्ही इथे आला, तुमचा मोलाचा वेळ या स्पर्धेकरिता खर्च केला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आणि आई गावदेवी बालखडीच्या वतीनं तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ जय दुर्गा धामणे आणि दुसऱ्या बाजूने दीपेश 11 लाखिवली संघ मैदानाचा ताबा घ्यायचा लगेच मॅचला सुरुवात करतोय.